निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाळ। छत्रपती शिवाजी महाराज। चला मित्रांनो, इथूनच आपल्या दुसऱ्या एपिसोडची सुरुवात करूयात। सूर्यमाळ पर्यटन स्थळ आपण संपूर्ण विजिट करूयात। मॅप आपला तसाच आहे जो की आपला फर्स्ट एपिसोडला होता आणि इथून आपण सुरुवात करत आहोत आपल्या दुसऱ्या एपिसोडची। वेलकम टू सूर्यमाळ। जे बिगिनर आहेत, ज्यांना घाटांची एक चांगला अनुभव आहे घाटाने राईड करण्याचा, त्या लोकांनी सूर्यमाळला नक्की या आणि एकदा इकडे येऊन व्हिजिट करा आणि या रस्त्यांचा अनुभव घ्या। काय जबरदस्त सुंदर मजा येऊन गेली। थोडंसं तुम्हाला घाबरायला होईल रस्त्यांनी चालवताना, कारण आजूबाजूला कोण नाही आहे, ना घरं आहेत ना काय आहेत आणि गाड्या पण खरंच खूप कमी आहेत। मोजून मला पूर्ण या रस्त्यावरती 20 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये मोजून अशा 4-5 कार आणि 15-20 बाईक्स एवढंच मला क्रॉस करताना दिसल्या। एकाने पण ओव्हरटेक नाही केला किंवा असं, म्हणजे जास्त अजिबात गाड्या नाही आहे। हे पर्यटन स्थळ ना खरंच खूप लोकांना माहितीच नाही आहे। सूर्यमाळ नेमकं काय आहे, कुठे आहे, त्यासाठीच मी हा स्पॉट व्हिजिट करायचं ठरवलं। आपण नेहमीच वेगवेगळ्या स्पॉटला भेट देत असतो, जिथे गर्दी असते तिथं सर्वच जण जातात, पण जिथे गर्दी नसते तिथे लोकांची गर्दी ॲटलिस्ट व्हायला पाहिजे, यासाठी मी हा स्पॉट व्हिजिट करतो आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, या महाराष्ट्रामध्ये पण खूप असे जेम्स दडलेले आहेत जे की अजून आपण कधी व्हिजिट नाही केले, जे की मी आज व्हिजिट करतो। तुम्ही सर्वांनी या आणि गावाला पण थोडासा सपोर्ट करा की त्यांना पण या सूर्यमाळ स्पॉटवरून थोडंसं कमवता येईल। हे बघा, सूर्यमाळ घोडे गावामध्ये एंटर केलेलं आहे आपण। सनसेटला जायचे। हां मग तिथून दादा रस्ता गेला का? हां, त्या साईडला। हां, मग तिथूनच जायचं आहे का वर? सूर्यमाळ मॅप टाकला ना, त्याच्यामुळे मी गावात येऊन पोचलो। मला जायचं होतं त्या स्टेअर्सवरती, आता बघूया हा स्टेअर्सचा रस्ता कुठून जातो आहे तो। तर हा बघा मित्रांनो, इकडे आहे सूर्यमाळ पर्यटन स्थळ सनसेट पॉईंट। इकडून आपल्याला वरती जायचं आहे, म्हणजे इकडून आलं ना की इथून आपल्याला टर्न मारायला लागेल। सूर्यमाळ सनसेट पॉईंट टाकलं असतं तर आय थिंक एक्झॅक्ट लोकेशनवर आलो असतो। तर तुम्ही पण येत असाल तर सूर्यमाळ सनसेट पॉईंट टाकून वरती या, नाहीतर मग तुम्ही पण सरळ गावात जाल माझ्यासारखे। रस्त्याची अवस्था बघा इथे जरा खराब आहे, कारण हे काम अजून महाराष्ट्र सरकारने काय हातात घेतलेलं नाही आहे, कारण अजून हे पर्यटन स्थळ बनलं नाही ना, म्हणून जेव्हा इथे पर्यटक जास्त येतील तेव्हा ह्या रस्त्याचं काम पण पूर्ण होईल। आणि हे बघा, इथे आहे वाहन पार्किंग। 2 चाकी 20 रुपये, 4 चाकी 30 रुपये। निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाळ, महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग ठाणे, वन परिक्षेत्र परळी वन्यजीव। हे बघा, इथे एक छोटंसं ऑफिस आहे, शेकरू कृती खार। आणि हे बघा, लहान मुलांसाठी खेळायचं साहित्य वगैरे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सर्व करून ठेवलेलं आहे, पण हे पूर्ण असं उजाड पडलेलं आहे, उजाड माळरानाप्रमाणे, कारण लोकच नाही आहेत येण्यासाठी। आणि आता तर उन्हाळा आहे सध्या, त्यामुळे बरीच लोक इथे येत नाहीत। तानसा अभयारण्य 1970 साली याची स्थापना करण्यात आलेली। 320 किलोमीटरचं हे पूर्ण अभयारण्य पसरलेलं आहे आणि हे संपूर्ण ना आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच येतं, कारण ठाणे जिल्हा खरंच खूप मोठा आहे। स्वच्छता राखा हा बोर्ड अगदी न बघा,
कारण बघा किती स्वच्छता आहे इथे, कारण लोक येत नाही त्यामुळे इथे जास्त करून स्वच्छता. पण मला वाटतंय स्वच्छता आपण बाळगली पाहिजे. इथे आलं तर कचरा अजिबात करू नका. इन शॉर्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र इथे लिहिलं आहे की जी आपली झाडं आहेत तिथे सागवान वगैरेची भरपूर झाडं आहेत, त्यानंतर फणस, आंबा यासारखी झाडं आहेत. तर या झाडांना अजिबात तोडू वगैरे नका, त्यांचं संगोपन करा, त्यांना लहान मुलांप्रमाणे वाढवा. असा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला एक आज्ञापत्र मस्त लिहून ठेवलं आहे. आणि इथे बघा तानसा वन्यजीव अभयारण्यातील जैवविविधता, वेगवेगळे पक्षी, घारी, त्यानंतर बिबट्या आणि हा वेगळाच एक पक्षी आहे. मस्त मस्त बोर्ड पण लावले तिकडे बसण्यासाठी. बघा सुंदर जागा आहे तिकडे. आणि प्लास्टिक टाळा, बॉटल्स वगैरे, रॅपर्स वगैरे, चिप्स वगैरे खात असाल, काही असेल तर आपल्या आपल्या बॅगेमध्ये आपला कचरा ठेवा, किंवा इथे कचराकुंडी कुठे दिसली तर टाका, इतरत्र कुठेही फेकू नका. आणि आत्ता बघा आपल्याला सुंदर निसर्ग दिसणार आहे. बघा काय सुंदर आहे. खालून बघा रस्ता चाललाय, याच रस्त्याने आपण वरती आलोय. क्लासिक आहे यार. आपण एंट्री मारताना गार्डन बघितलेलं, तसं इथे पुढे आल्यानंतर पण तुम्हाला एक गार्डन दिसेल. आपण तिकडून पण येऊ शकतो, सॉरी तिकडून तिथे तर पूर्ण गेट वगैरे मारलेत, तर गाडी पूर्ण इथपर्यंत येते. इथून फक्त हे 2 मिनिटाचं वॉकेबल डिस्टन्स आहे, तर इथे तुम्ही लगेच चालत येऊ शकता. गाडी वरपर्यंत येते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हा बघा, हा असा छोटासा मनोरा केला आहे की जिथून आपल्याला व्ह्यू वगैरे एन्जॉय करता येईल. इथून मी ना सूर्यमाळाचे 1-2 व्हिडिओज बघितलेला येण्याच्या आधी, तेव्हा इथून बऱ्याच साऱ्या लोकांनी म्हणजे ना वरती जाऊन ड्रोन वगैरे उडवलेले आणि मस्त ड्रोन शॉट्स घेतलेले. पण अजून आपल्याकडे काही ड्रोन आलेला नाही आहे, पण नक्कीच आपण पण ड्रोन वगैरे घेऊ. त्यासाठी आपली व्हिडिओची जी रीच आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाढली पाहिजे. पैसा आल्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही आहे मित्रांनो, त्यामुळे सहकार्य करा. आपण पण खूप मस्त मस्त शॉट्स घेऊयात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूयात. आणि नवीन नवीन स्पॉट्स असेच आपण व्हिजिट करत राहूयात विथ मोटोलॉगिंग. मित्रांनो, सूर्यमाळ मी तुम्हाला 100% रिकमेंड करतो. इथे येऊन नक्की एकदा फक्त विजिट करून बघा. खरंच तुम्हाला खूप स्पॉट हा आवडेल. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, भर मे महिना आहे, आणि तरी इथे वरती येऊन जी हवा लागते ना गारवा, खरंच पूर्ण असा जो राईडचा थकवा होता ना, थोडासा होता, जास्त नव्हता, पण तो पण पूर्ण निघून गेलाय. असं वाटलं की 100 किलोमीटर कधी क्रॉस केला आणि कधी इथे आलो, काहीच कळालं नाही. अजून 11 सुद्धा वाजलेलं नाही आहे, सकाळचे 10:55चा टाइम झालाय. आणि या सकाळच्या वेळेमध्ये जे फ्रेश वातावरण आहे इकडचं, खरंच खूप मस्त आहे. रायडर्ससाठी मी हे स्पेशली रिकमेंड करतो. ज्या लोकांना बाईक राईड करायला आवडते त्यांनी ब्रेकफास्ट राईडसाठी इथे नक्की या. ब्रेकफास्ट वगैरे करून इथून तुम्ही दुपारच्या घरी जाऊ शकता तुमच्या. या निसर्ग पर्यटन केंद्राबद्दल बोलायचं झालं तर 1800 फूट उंच आपण या ठिकाणावर आता सध्या आहोत. 1800 फूट उंचावरनं आपल्याला हा पूर्ण डोंगराचा परिसर दिसतो. इथून पूर्ण आपल्याला ठाणा जिल्हा आपल्याला पूर्ण बघायला भेटतो. त्यामुळे खरंच खूप मस्त आहे. इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. आणि इकडे या, बिंदास या, आपल्या फॅमिलीला घेऊन या, मित्रांना घेऊन या. मस्त जागा आहे आणि त्या गाववाल्यांना पण आपल्यामुळे थोडीशी मदत होईल. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून सहकार्य करा. आपली ही व्हिडिओ जेवढी पुढे जाता येईल लोकांपर्यंत तेवढी पोहोचवा, जेणेकरून बऱ्यापैकी पर्यटक इथे यायला सुरुवात होईल. आणि मित्रांनो, इथे जर येत असाल तर मान्सून सीझन हा सगळ्यात उत्तम आहे सूर्यमाळ हे ठिकाण व्हिजिट करण्यासाठी. कारण मान्सूनमध्ये तर इथे घाट रस्त्याने येण्यासाठी जी मजा येईल ना, त्या पूर्ण घाट रस्त्याने पूर्ण चहूबाजूंनी तुम्हाला हिरवळ आणि हिरवळ बघायला भेटेल. आणि त्या घाटामधून आपण जेव्हा गाडी घेऊन येऊ, बाईक राईड किंवा कार राईड,
खरंच खूप मजा येऊन जाईल. त्यामुळे रेकमेंड करतो की पावसाळ्यामध्ये इथे तुम्ही नक्की या. ते सूर्यमाळ्याला येण्याच्या आधी जिथे कुठे तुम्हाला शॉप दिसतील तिकडून तुम्हाला खाण्यासाठी थोड्याशा वस्तू घेऊन या. फक्त रॅपर्स आपल्या बॅगामध्ये कॅरी करा, कारण इथे खाण्यासाठी तरी मला इथे काही दिसत नाहीये. कारण दिसणार पण कसं ना, कारण इथे पर्यटकच अजून यायला सुरुवात नाही झाली. पण जसा वीकेंड आहे किंवा मग मान्सून मधले जे वीकेंड आहेत त्यावेळेला इकडे छोटे छोटे स्टॉल्स हे लागतात आणि त्यावेळेला तुम्ही इथून पाणी बॉटल, वेफर, चिप्स, वडापाव या छोट्या मोठ्या गोष्टी इथे तुम्ही खरेदी करू शकता. पण जर तुम्ही ह्या सीझनमध्ये येत असाल तर डायरेक्टली घरूनच थोडंसं काहीतरी किंवा आधीच दुकानामधून काहीतरी घेऊन इथे येऊन तुम्ही आरामात बसून वगैरे खाऊ शकता. इथे जर तुम्ही येत असाल ना वरती टॉवरवरती, तर इथे लहान मुलांना जर आणत असाल तर इथून थोडं सांभाळून, कारण मध्येच हा एवढा मोठा गॅप आहे तर इथून लहान मुलगा वगैरे पडण्याची पण जास्त शक्यता आहे. आणि हे थोडे ना ग्रिल्स जे आहेत ना ते थोडे गंजलेले आहेत, त्यामुळे त्यांना हात वगैरे पण लावू देऊ नका, कापू वगैरे शकतं. तर एवढीच एक काळजी. बाकी इकडचा जो निसर्ग आहे ना मित्रांनो, खरंच खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जय. मस्त जागा आहे, मला तरी खूप आवडली आणि तुम्हाला मी ही प्लेस 100% रेकमेंड करतो. तर आजचा हा सेकंड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सूर्यमाळ्याचा ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आता आपण तिसरा जो एपिसोड करणार आहे तो इकडून आपण जाणार आहोत अंबरनाथपर्यंत, म्हणजे सूर्यमाळपासून ते अंबरनाथपर्यंतची आपली जबरदस्त राईड होणार आहे. आणि हा रस्ता पूर्ण वेगळा असणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण कुठल्या रस्त्याने आलो, वाड्याच्या रस्त्याने आलो पहिल्या एपिसोड, आणि हा जो आत्ता जो रस्ता असणार आहे तो इथून मोखाडा खोडाळा करून आपण असं इगतपुरीच्या रस्त्याने जाणार आहे. आणि तो रस्ता अजून सुंदर असणार आहे. त्यामुळे आत्ता ही सिरीज कंटिन्यू करा पूर्ण, आणि भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.